क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 29 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हा आपण नवीन उपक्रम आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सुरू केलेला आहे. तर हा उपक्रम UPSC, MPSC सर्व इतर परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचा आहे. येथे आपण न्यूज आर्टिकल्स, स्टॅटिक GK व MCQ स्वरूपात आपण प्रश्न कव्हर करूया. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न, 5वा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे मध्य प्रदेश, सेकंड ऑप्शन आहे राजस्थान, थर्ड आहे केरळ आणि फोर्थ ऑप्शन आहे आपला महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, राजस्थानमध्ये 5वा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन करण्यात येत आहे. तर आता पुढला प्रश्न पाहूया. हवामान बदल कामगिरी निर्देशांक CCPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला 20वा, सेकंड ऑप्शन आहे 25वा, तिसरा ऑप्शन आहे 30वा आणि चौथा ऑप्शन आहे 23वा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 23वा. तर 23वा क्रमांक भारताचा हवामान बदल कामगिरी निर्देशांक CCPI 2026 मध्ये भारताचा 23वा क्रमांक आहे. इथे पहिले 3 जे रँक आहेत ते रिक्त आहेत. आणखी चौथ्या नंबरवर डेन्मार्क, 5व्या नंबरवर मोरोक्को आणि 6व्या नंबरवर युनायटेड किंगडम आहे. आणि भारतचा रँक किती आहे? भारतचा रँक 23वा आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये भारताने कोणाचा पराभव करून पुरुष आणि महिला दोन्ही विजेतेपद पटकावलेले आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे इराण, सेकंड नेपाळ, तिसरा श्रीलंका आणि चौथा पाकिस्तान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, नेपाळ. तर नेपाळला हरवून भारताने 2025 मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलेले आहेत. तिसरा प्रश्न पाहू आपण. जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पहिला ऑप्शन आहे आपला 110वा, सेकंड आहे 115वा, तिसरा आहे 118वा आणि चौथा आहे 120वा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 118वा भारताचा जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारताचा रँक आहे. भारताला गुण किती मिळालेले आहेत? भारताला गुण 4.389 एवढे गुण मिळालेले आहेत. आणखी या रँकिंगमध्ये फिनलँड सलग 8व्यांदा जगातला सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद डॅश शहराला अधिकृतपणे देण्यात आलेले आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला मुंबई, सेकंड आहे अहमदाबाद, तिसरा आहे बेंगळुरू आणि चौथा आहे लखनौ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, अहमदाबाद. अहमदाबादला 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद शहराला अधिकृतपणे देण्यात आलेलं आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रायथन्ना मी स्कॉम नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला आंध्र प्रदेश, सेकंड आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे तामिळनाडू आणि चौथा आहे केरळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, आंध्र प्रदेश यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रायअंथा मिस्कॉम या नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. 53वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अंटिल आय किल यू या मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना मिळालेला आहे. तर पहिला ऑप्शन आपला मिशेल स्टफोर्ड, सेकंड ऑप्शन आहे कार्ल सोजा,
तिसरा ऑप्शन आहे नॅन्सी ली ग्रान आणि चौथा ऑप्शन आहे आपला एन मॅक्सवेल मार्टिन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, एन्ना मॅक्सवेल मार्टिन यांना 53व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कशाकरिता? अंटिल आय किल यू या मालिकातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे 100वा, दुसरा ऑप्शन आहे 102वा, तिसरा ऑप्शन आहे 105वा आणि चौथा ऑप्शन आहे 110वा. तर भारताचा रँक किती आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 2025मध्ये? ऑप्शन नंबर 2, 102वा भारताचा रँक आहे. भारताला गुण किती मिळालेले आहेत या इंडेक्समध्ये? भारताला गुण आहे 25.8 एवढे गुण मिळालेले आहेत. आणि हे कोण प्रकाशित करतो? कन्सर्न वर्ल्ड वाईड हे आयर्लंडची संस्था आहे. आणखी वेल्थ हंगर लाईफ ही जर्मनीची संस्था आहे. हे मिळून जागतिक हंगर इंडेक्स 2025 प्रकाशित करतो. इथे भारतचा रँक किती आहे? 102वा भारतचा रँक आहे. आणि भारतची कॅटेगरी कोणती आहे? गंभीर उपासमारची कॅटेगरी भारताची आहे. तर गंभीर स्वरूपाची भारताची कॅटेगरी आहे आणि भारताचा रँक किती आहे? 102वा भारताचा रँक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया. हे प्रश्न महात्मा ज्योतिराव फुलेबद्दल आहे. कारण 18 नोव्हेंबर रोजी क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी होती. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून तर क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुलेंना च्या पुण्यतिथीला विनम्र अभिवादन. त्यांनी समता, शिक्षण आणि न्याय यांचा दीप त्यांनी पेटवला आहे आणि आपण त्यांना पुढे नेऊया. तर क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुलेंना क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. तर हा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुलेबद्दल आहे. या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? महात्मा फुले यांनी स्त्रीच्या शिक्षणासाठी पहिली शाळा कधी आणि कुठे सुरू केली? तर पहिला ऑप्शन आहे 1847 रोजी पुणे, सेकंड ऑप्शन आहे 1848 पुणे, तिसरा ऑप्शन आहे 1850 मुंबई, चौथा ऑप्शन आहे 1852 सातारा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1848 पुणे रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रीच्या शिक्षणासाठी पहिली शाळा ओपन केलेली होती. त्यानंतरचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुलेबद्दल आहे. या प्रश्नामध्ये काय विचारण्यात गेलेलं आहे? ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर आपला पहिला ऑप्शन आहे 1868 रोजी, दुसरा ऑप्शन आहे 1870, तिसरा आहे 1873, चौथा आहे 1885. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1873 या वर्षी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता आपले MCQचे प्रश्न संपलेले आहेत. त्यानंतर आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट टॉपिक पाहतो. तर आजचा आपला टॉपिक आहे इंडेक्स, जे निर्देशांक आहे आणि भारतची काय रँकिंग आहे ते आपण पाहूया. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे प्रश्न येतात याबद्दल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये हमखास प्रश्न तर तुम्हाला इंडेक्स आणि रँकिंगबद्दलच दिसतीलच. तर चला आता आपण भारताची रँक कितवी आणि कोणत्या निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर ते पाहूया. तर ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक आहे 102वी. त्यानंतर जागतिक हवामान जोखीम निर्देशांक मध्ये भारताची रँक किती आहे? 15वी. त्यानंतर जागतिक हवामानबद्दल कामगिरी निर्देशांक 2026मध्ये भारताची रँक किती आहे? 23वी भारताची रँक आहे. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारताची रँक किती आहे? 128वी भारताची रँक आहे. त्यानंतर ग्लोबल डिजिटल नॉमेड रिपोर्ट 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 38वी भारताची रँक आहे. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 38वी भारताची रँक आहे. त्यानंतर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 63वी भारताची रँक आहे. त्यानंतर एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स
मध्ये भारताची रँक कितवी आहे? 71वी भारताची रँक आहे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये. त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025मध्ये भारताची रँक किती आहे? भारताची रँक आहे 131वी. त्यानंतर मानवीय विकास निर्देशांक 2025मध्ये भारताची रँक किती आहे? भारताची रँक आहे 130वी. त्यानंतर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक किती आहे? 151वी भारताची रँक आहे. तर ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये निर्देशांक आणि भारताची रँकिंग किती आहे त्याबद्दल तुम्हाला एक हमखास प्रश्न येईलच. तर हे रँकिंग तुम्ही बरोबर करून ठेवा. तुम्हाला एक प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या काळाच्या एक्झाममध्ये दिसेलच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.